हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे अरबीची भाजी आणि खूप टेस्टी लागते, खूप छान आहे आणि चविष्ट लागते. अशा प्रकारे जर केली तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि स्किप न करता. आणि आता इथे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. तर ते साल काढून घेतले आहे मी आणि आपल्याला कापून घ्यायचे आहे. तर मी गोल आकारामध्येच कापलेले आहे. ते तेल गरम करायला ठेवलं, जिरं टाकलेलं आहे आणि ओवा टाकायचा आहे. तर ही भाजी ओवा टाकल्याने खूप छान होते. तर इथे लसणाचे पाकळी जे आहे ते टाकलेली आहे आणि कांदा, कस्तुरी मेथी पण घालणार आहे, हिंग पण घालणार आहे थोडासा, खूप छान टेस्ट येते. तर आता इथे ओवा टाकलेला आहे मी आणि कस्तुरी मेथी पण घातलेली आहे. ओवा पण छान परतवून घ्यायचा आहे आणि हिंग आणि मग आपले सुके मसाले घालायचे आहे यामध्ये. तर थोडंसं परतल्यानंतर आपल्याला सुके मसाले घालायचे आहे. तर इथे मी ओवा घातलेला आहे. परतल्यानंतर ओवा टाकायचा आहे. त्याचा सुगंध पण खूप छान येतो जसं ओवा टाकल्याबरोबर तेलामध्ये. तर आता इथे हिंग पण घातलेला आहे मी आणि छान परतल्यानंतर मग सुके मसाले घालायचे आपल्याला याच्यामध्ये. तर इथे मी हळद घालणार आहे, हिरवी लाल मिरची पावडर आणि धनिया पावडर आणि छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी धने पावडर टाकलेली आहे आणि आता हे परतल्यानंतर आपल्याला ही भाजी घालायची आहे. तर ही तुम्ही तेलावर सुद्धा परतवून घेऊ शकता. बिना तेलाची सुकी भाजी आपल्याला बनवायची आहे. म्हणजे तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे मी आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण हे पण कंदा आहे. आणि आता इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. खूप टेस्टी लागते भाजी, नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि वरतून कोथिंबीर. आता इथे मी वाफवून घेते, थोडंसं पाणी घालून शिजवून घेते आणि आपली भाजी तयार. कारण भरपूर अरबीची भाजी भरपूर प्रकारे केल्या जाते, मसाल्याची वगैरे, रस्स्याची वगैरे. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक नक्की करा, कमेंट करा कशी वाटली तर. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तुमचा सपोर्ट जर मिळाला तर मला पण चांगले चांगले व्हिडिओ टाकायला मदत होईल. तर कशी वाटली भाजी तुम्हाला नक्की सांगा. एक लाईकही खूप महत्त्वाचं आहे. लाईकमुळे मला समजते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत. तर इथे बघू शकता भाजी तयार झाली आपली आणि आता इथे मी कोथिंबीर घालून घेते आणि आपली भाजी तयार आहे. आणि थोडीशी वाफवून घेतली की आपली भाजी तयार झालेली आहे. आणि आता कोथिंबीर घालून घेते मी. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.